पुढचा प्रश्न काय असतो माहिती का, की सर मधात पॉलिसी बंद पडली तर काय? हां, खतरनाक प्रश्न. तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, तुम्ही प्रश्न मला विचारायला पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्ही मला विचारणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार कसं? बघा, नियम असा सांगतो की कमीत कमी 3 वर्ष हप्ते भरलेले पाहिजे. 3 वर्ष, पूर्ण 3 वर्ष पूर्ण पाहिजे हप्ते भरलेले. जर तुम्ही 3 वर्ष पूर्ण भरलेले असतील आणि त्याच्यानंतर पॉलिसी बंद पडली तर तुम्हाला काहीतरी रक्कम वापस मिळेल. किती मिळेल? तर 50 ते 60% रक्कम भेटेल. मधाच बंद पडली तर तुम्हाला तेवढा 40-50% लॉस सहन करावं लागेल. का सहन करावं लागेल सांगतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही महिन्याला 2000 रुपये महिना भरताय, ठीक आहे. तुम्ही 3 वर्षाच्या आतमध्ये समजा तुम्ही उदाहरणार्थ 5 महिने हप्ता भरला, 5 महिन्यात तुम्ही किती रुपये भरले? LICकडे 10,000 भरले, ठीक आहे. आणि नंतर 5 महिन्यानंतर तुमची पॉलिसी बंद पडली, तुमचा लॉस कितीचा? 10,000चा लॉस, बरोबर. पण समजा गृहीत धरा तुम्ही 100 वर्ष जगो, पण समजा 5 वर्षाच्या ह्या 5 महिन्याच्या आतमध्ये जर त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असता किंवा ॲक्सिडेंटली डेथ झाली असती तर LIC ऑफ इंडियाला म्हणजे गव्हर्नमेंटला 10 लाख रुपये त्याच्या वारसदाराला द्यावं लागले असते. हा नियम सांगतो. पहिले करा, LICची तुम्ही पावती फाडली की पहिल्या दिवसापासून 10 लाखाचा इन्शुरन्स तुम्हाला सुरू झाला. आणि त्या व्यक्तीला जर काही झालं असतं तर गव्हर्नमेंटला नियमानुसार घरच्यांना द्यावंच लागले असते पैसे. जर LICनं पैसे दिले नसते तर कायद्यानं आपल्याला LICला कोर्टात खेचता आलं असतं, बरोबर. त्यावेळेस पैसे घेताना त्यावेळेस कस्टमर असा म्हणला नसता की आम्हाला अशी बंदच करायची होती, तुम्ही आता नाही दिली तरी चालतील, असं म्हणेल का कस्टमर? नाही म्हणणार. म्हणून LICनं तो नियम केलेला आहे, कमीत कमी 3 वर्ष पैसे भरावे लागतील तुम्हाला, बरोबर की नाही. म्हणून हा एक नियम आहे, मध्येच बंद पडू देऊ नका. एकदा पॉलिसी सुरू केली ना तर एक तर मध्येच बंद पडूच देऊ नका, बरोबर. किंवा मग घेतानाच अशी घ्या की तुम्हाला ती रेटली पाहिजे, तो हप्ता रेटला पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला? तर अशा प्रकारे मधामध्ये पॉलिसी बंद पडू देऊ नका. धन्यवाद.